अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला खूप जणांचं असं मनात प्रश्न असतं की महाराजांशी कसं बोलायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांशी कसं बोलायचं किंवा महाराजांना प्रश्न कसे विचारायचे. डायरेक्ट कोणीही मध्यस्थी न ठेवता हो नाहीचे आन्सर असेल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा संचार खरंच होतो का, उघडा डोळे बघा नीट, खरंच होतो का महाराजांचा संचार कोणत्याही व्यक्तीवर होतो का, असं आहे का, असे खूप जणांना प्रश्न पडलेले आहे आणि खूप जण मला विचारत आहे. आणि महाराजांना प्रश्न विचारण्यासाठी कोणाच्या घरी जाणं गरजेचं आहे का, मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा कोणाच्या घरी वैयक्तिक घरी जाऊन महाराजांना प्रश्न आपण विचारू शकतो का. मग आपल्या घरी महाराजांना आपण का बरं नाही विचारू शकत, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जण एक सेवेकरीताई आली होती, ते म्हटले की कोणतं ठिकाण आहे ते मी नाही सांगणार, पण एका शहरामध्ये असं आहे की एक त्यांचं घर आहे, त्या घरामध्ये महाराज एक व्यक्ती आहे, त्यांच्या अंगामध्ये महाराजांचा संचार होतो असं ते म्हणतात. आपल्याला माहित नाही ते महाराजांचा संचार खरं होतो का. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज आहे, महाराजांचा संचार कोणामध्ये होईल अशी आपली योग्यता पाहिजे. काही जण ते स्वतःलाच महाराज समजून घेऊ लागले. आता खूप जण आहे, मी बघतो खूप जण आहे ते स्वतःलाच महाराज समजून लागले. मठ स्थापन या गोष्टी, सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये काय होतं, सामान्य जे सेवेकरी ते भरकटले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर अक्कलकोटमध्येच महाराज आहेत, आणि आपल्या घरी आणि आपल्या मनामध्ये. आपल्याला महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. खूप जण म्हणतात दादा आम्हाला महाराजांना प्रश्न विचारायचा, कसा विचारायचा. महाराजांना प्रश्न विचारण्यासाठी गुरुवारपासून तुम्ही गुरुवारी महाराजांना प्रश्न विचारू शकता आपल्या घरी. कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. फक्त हो किंवा नाही हे दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला भेटतील. आणि अजून काही माहितीसाठी खूप जणांचं कन्फ्यूज असतं. माहितीसाठी आपण महाराजांचं नामस्मरण करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. कुठेही जायचे नाही. आता खूप जण आहे त्या घरी जाता, मग खूप गर्दी असते. पण मी म्हणतो प्रत्येक महाराज आपल्या घरी आहे ना, कशाला कोणाच्या घरी जायची गरज आहे. काही गरज नाही कोणाच्या घरी जायची. आणि महाराजांचा संचार होतो का, तर माझ्या मते, मी एवढा अल्पबुद्धी आहे, मी एवढा काहीच नाही, मी ज्ञानी नाही, काहीच नाही, पण माझं एक मत आहे की महाराजांचा संचार अशा गोष्टी होत नाही. महाराजांनी कधीही अशा अंधश्रद्धा पाळल्या नाही. लक्षात ठेवा. महाराजांना काय आवडतं, नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, ही सेवा आवडते. आपल्याला जर आपले प्रश्न महाराजांना मांडायचे असेल तर सोपी, साधी आणि सोपी काय गोष्ट करायची. सगळ्यात पहिले आपण आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो स्थापन करावा. आता फोटोमध्ये पण खूप जण म्हणतात अक्कलकोट प्रणित नको, दिंडोरी प्रणित हवा, दिंडोरी प्रणित नको, गोटी नसलेला फोटो नको, हा फोटो नको, तसा फोटो नको. काही जण स्वतःचे फोटो काढताय. असं काहीच नाही हो. महाराजांचा फोटो तुम्ही कोणताही ठेवा. अक्कलकोटचा फोटो असेल, दिंडोरी प्रणित असेल, कोणताही फोटो असेल, महाराजांचा गोटी धरलेला पण फोटो ठेवा, काही हरकत नाही. महाराजांसोबत भेदभाव करू नका भेदभाव. एक सेवेकरी ते म्हणता आमच्या इथं मठ आहे, ते मठातच जात नाही महाराजांच्या, ते म्हणता आम्हाला केंद्रातच जायचं. आणि काही जण असे आहेत ते म्हणता आम्हाला केंद्रात नाही जायचं, आम्हाला मठात जायचं. मी म्हणतो महाराजांचा फोटो कुठेही असला ना, तिथं आपण जायला पाहिजे. असं काही नाही. भेदाभेद करू नका. महाराजांच्या सेवेमध्ये भेदाभेद करू नका. जिथे महाराज असेल तिथे नतमस्तक आपण व्हायला पाहिजे. पण त्याचं पंच पण उत्तर आहे की कधीही महाराजांचा संचार कोणत्याही व्यक्तीला होत नाही. लक्षात ठेवा. असे संचार झाले असते तर मग तो व्यक्ती डायरेक्ट अक्कलकोटमध्ये जाऊन बसला असता. असा संचार आहे, अशा गोष्टीला तुम्ही कधी खतपाणी घालू नका. अशा गोष्टी काहीच नसता. आपल्याला महाराजांना प्रश्न विचारायचा, सरळ साधं सोपं वहीचं पेज घ्या, तिथं हो आणि नाही लिहायचं. आपला प्रश्न
हा एकदाच विचारायचा. खूप जणांना सवय असते 5-5 वेळा विचारायची, 11 वेळा टाकायची. तसं नाही. प्रश्न विचारायच्या अगोदर आपल्या घरच्या घरी प्रश्न विचारायचे असेल साधं सोपं. सगळ्यात पहिले महाराजांचं फोटोचं पूजन करावं. महाराजांचा 11 माळी जप करायचा पहिले स्वतः. 11 माळी जप केल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा करायची. औदुंबर नसेल तर महाराजांचं जप करायचा. 11 माळी महाराजांचा जप करायचा. 11 माळी महाराजांचा जप करायचा. जप केल्यानंतर मग आपण 2 चिठ्ठ्या तयार करायच्या. हो आणि नाही. 2च क्वेश्चनचे आन्सर भेटणार तुम्हाला, हो आणि नाही. ते केल्यानंतर काय करायचं, आपली कुलदेवता कुलदैवत यांचं ध्यान करायचं. आणि हे केल्यानंतर आपण महाराजांसमोर डोळे बंद करायचे आणि महाराजांना आपल्या मनातील काही प्रश्न असेल ते विचारायचे. महाराज उत्तर देता का? उत्तर देता. आपलं मन प्रामाणिक पाहिजे, आपलं मन शुद्ध पाहिजे. कोणतेही प्रश्न महाराजांना विचारायचे नाही, कोणतेही असे काहीच नाही. जे मनात असेल ते विचारावं. कोणाच्या घरी जायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी करू शकता. एक फोटो सगळ्यात पहिले महाराजांचा घरी आणावा. रोज महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवा. म्हणजे तुम्हाला कोणाच्याही घरी जायची गरज नाही. खूप जण म्हणतात आमच्या जवळ मठ नाही, केंद्र नाही, काही आवश्यकता नाही. आपल्या हृदयात महाराज नामस्मरण महत्वाचं आहे. ज्यांच्याकडं नामस्मरण असेल, जो व्यक्ती नामस्मरण करत असेल त्यांना काहीही कमी नाही. पैठणमध्ये आत्ता नाथषष्ठी झाली बघा. एकनाथ महाराजांचं मी उदाहरण सांगतो. एकनाथ महाराज आहे, पांडुरंग विठ्ठल त्यांच्या घरी पाणी भरायचा. विचार करा, देव पाणी भरायचे. कशामुळं? नामस्मरणामुळं. लक्षात ठेवा. पैठणमध्ये एकनाथ नाथषष्ठी आता झाली, त्याच्यामध्ये आपण बघतो की एकनाथ महाराजांच्या घरी विठ्ठल आहे, भगवान विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. ते स्वतः पाणी भरायचे. कशामुळं? नामस्मरण करण्यामुळं, जास्त नामस्मरण करण्यामुळं. कधीही बघा, महाराजांचा संचार कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकत नाही आणि झालेला नाही. माझ्यामध्ये काहीच नाही तशा गोष्टी. त्या अंधश्रद्धेपासून दूर व्हा. अशा भूलतापांना बळी पडू नका. असे महाराजांचे संचार सगळ्यांना झाले असते तर सगळेच महाराज झाले असते. असं काही नसतं. देव तुमच्या घरी येतो पाणी भरायला म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी ताकद आहे. लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांच्या घरी देव स्वतः यायचे पाणी भरायला. त्यांनी किती दिवस राहिले आणि ते ओळखू शकले नाही. असंच असतं. देव आपल्या हा सामान्य लोकांमध्येच देव आहे. म्हणून आपल्याला प्रश्न विचारायचे, हो आणि नाही. 2 चिठ्ठ्या तयार करायच्या. अगरबत्ती लावा, धूप लावा, महाराजांसमोर बसायचं, मुजरा करायचा महाराजांना. आपला प्रश्न एकदा महाराजांसमोर टाकल्यानंतर ते चिठ्ठ्या टाकायच्या. चिठ्ठ्या टाकल्यानंतर जी चिठ्ठी आपल्या लहान मुलाला उचलायला लावा, कोणाला उचलायला लावा, जी चिठ्ठी आपल्या हातामध्ये येईल ते महाराजांचा आदेश आहे असं समजावं. मग एकदा त्याच्यामध्ये नाही निघलं तर नाहीच, मग काही हो. आणि हा निघलं तर हाच, मग काही हो. बदलायचं नाही. एक क्वेश्चनचं एकदा चिठ्ठी टाकायची. परत चिठ्ठ्या 1000 वेळेस किंवा 11 वेळेस चिठ्ठ्या टाकत नाही बसायचं. पहिल्या वेळेस हो आलं, दुसऱ्याच नाही आलं, मग कन्फ्यूज नाही व्हायचं. महाराजांशी बोला. महाराज बोलतात. महाराज कधी बोलता? तुम्ही रोज नामस्मरण केलं तर. रोज 11 माळी महाराजांचा जप करायचं, स्वामी चरित्र वाचायचं आणि महाराज संकेत देत असता. आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला चिठ्ठ्यामध्ये नाही करायचं आहे. आमचा प्रश्न आहे, समजा काही XYZ काही प्रश्न असेल, मग आम्हाला चिठ्ठ्यामध्ये हो आणि नाही मध्ये उत्तर नाही पाहिजे. हो आणि नाहीचं उत्तर समजलं आपल्याला. एकदा चिठ्ठी टाकायची. जी चिठ्ठी निघेल ती तुम्हाला ती सर्वस्व असेल. परत मग कोणाला विचारायचं नाही. हे लक्षात ठेवा. ते आन्सर शेवट आहे. त्याला कोणीच विषय नाही. मग त्याला हा निघला, हा नाही असेल नाही झालं. दुसरा विषय असेल की हो नाही मध्ये आन्सर नाही पाहिजे आम्हाला काहीतरी समजा त्यातून मार्ग पाहिजे. त्यातून आता सर्वसामान्य त्यातून मार्ग पाहिजे आपल्याला. मग काय करायचं? चिठ्ठ्या टाकायचे नाही. महाराजांसमोर बसायचं. मनात आपला प्रश्न महाराजांना म्हणायचा. महाराज आपल्याला काही संकेत देतील. स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, कोणी व्यक्ती तुम्हाला स्वतःहून बोलेल. हे 7 दिवसाचा अवधी द्या. 7 दिवसामध्ये तुम्हाला काही दृष्टांत होईल, काही स्वप्न पडतील.
आता सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात नॉर्मल, ते मी त्याचं आन्सर मी आपल्याला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात सोपं, खूप जणांना आर्थिक प्रॉब्लेम आहे, पैसा टिकत नाही. आर्थिक प्रॉब्लेम, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक, सिद्धकुंजिका स्तोत्र, हे झालं सगळं आर्थिक. घरामध्ये वादविवाद, भांडणं, त्यासाठी रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरव अष्टक स्तोत्र हे वाचायचं. आर्थिकसाठी झालं, घरातील वादविवाद झालं. मन शांतीसाठी नामस्मरण करायचं. मन शांतीसाठी नामस्मरण करायचं. आता काही गोष्टी ज्या भौतिक असतात, आमचं घर होईल का, आमचं गाडी होईल का, हे होईल का, हे भौतिक गोष्टी. खूप जण म्हणतात मग आमचं लग्न जमत नाही, लग्न होत नाही. त्यासाठी तुम्हाला कुलदेवतेला जाणं महत्त्वाचं आहे. कुलदेवते तिथं मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे. दुर्गा सप्तशतीची 14 पाठ करणं महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा. हे लग्नासाठी महाराजांसमोर बसायचं. गुरुवारच्या दिवशी छानपैकी साडी घालावी, महिला असेल, मुली असेल, महिला असेल, छानपैकी साडी घालावी, हातामध्ये बांगड्या घालाव्या, कपाळी कुंकू असेल, हळद असेल, डोक्यावर पदर असेल. पुरुषांनी पण प्रॉपर सवळं किंवा घ्या नेसून महाराजांसमोर बसावं, महाराजांशी रोज बोलावं, आपल्या मनातील दुःख महाराजांशी शेअर करावं. तुम्ही बाहेरच्या लोकांना सांगितलं तर लोक तुमचा फक्त मजाक करणार आहे आणि फायदा उचलणार आहे फक्त. म्हणून महाराजांसमोर बसावं, 5 मिनटं 10 मिनटं बसावं, महाराजांशी बोलावं, रडावं, सगळ्या गोष्टी कराव्या. म्हणून कधीही कोणाच्या घरी जाऊन तुम्ही महाराजांना प्रश्न विचारणं, हे मला ह्या गोष्टी नाही वाटत. त्यांच्या घरी जाऊन व गर्दी करून काही फायदा नाही आहे. त्यापेक्षा प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज आहे, आपल्या घरातील महाराज ओळखा प्रत्येकाने. लोक तेच करत नाही हो. आपल्या घरातील महाराजांना सोडून देताना दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन काय प्रश्न तुम्ही विचारणार त्यांना? आपलं मन तरी स्थिर होईल का? सगळ्यात पहिले तुम्ही नामस्मरण, श्री स्वामी समर्थ हे जप आहे, नामस्मरण आहे, ते करायला सुरुवात करा. तुमचे जर बरोबर 1.25 लाख जप जर तुमचा श्री स्वामी समर्थ जर झाला, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शांती, पत्रिकेमध्ये दोष असेल, काही असेल, 1.25 लाख जप तुमचा झाल्यानंतर तुमचे कोणतेही प्रश्न राहणार नाही राहणार. आजपासून तुम्ही सुरुवात करा. 1.25 लाख करायचा, 1,25,000. 1.25 लाख जप बरोबर मोजून इमानदारीने करायचा. इमानदारीने तुम्ही रोज 11 माळी करा, 5 माळी करा, 1 माळा करा, 2 माळा करा, तुमच्या याने. पण 1.25 लाख जप ज्या दिवशी तुमचा होईल तोपर्यंत तुमचे अडकलेले कामं, न होणारे कामं, ह्या गोष्टी जे सगळ्या आहे ना, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. आपण काय होतो, जपच नाही करतो. आपल्याला सगळं रेडीमेड पाहिजे, आयतं पाहिजे. कोणी सांगितलं हे वाचा, चालले सगळे त्याच्या मागं. कोणी सांगितलं हे वाचा, चालले मागं. कोणी म्हणते हे करा, ते करा. कोणी म्हणते हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, कुंचन घ्या, हे घ्या, ते घ्या, ते घ्या. अरे महाराजांचं नामस्मरण कधी करणार हे कोणी सांगत नाही. हे कोणीही सांगत नाही. म्हणून इकडं तिकडं भटकणं पहिले बंद करा. महाराज चाराचारात आहे. श्री स्वामी समर्थ महाराज चाराचारामध्ये. आपल्या घरच्या घरी महाराजांना प्रश्न विचारा. विनामूल्य घरच्या घरी करा. 1 रुपया लागत नाही प्रश्न विचारण्यासाठी. घरीच आपण आपलं स्वतः बसायचं, स्वतः चिठ्ठ्या टाकायच्या, स्वतः विचारायचं. पण एकदा महाराजांनी उत्तर दिलं तर त्या उत्तरावर ठाम राहावं. एक उत्तर दिल्यानंतर त्या उत्तराला परत परत प्रश्न विचारायचा नाही. तोच प्रश्न परत नाही विचारायचा. आणि आपण मनापासून सेवा करायची. म्हणून इकडे तिकडे तुम्ही भटकू नका. महाराजांचा संचार असं कोणालाही होत नाही होत. माझ्यामध्ये असे खूप जण मी बघितले, ते म्हणतात दादा आम्हाला महाराजांचे संचार होता. असे महाराजांचे संचार व्हायला महाराज सगळीकडे जात नाही असं नसतं. त्याला खूप सात्विक व्यक्ती लागतो, खूप पवित्र व्यक्ती लागतो, आणि ते या कलियुगामध्ये शक्य नाहीये. महाराज एकच होते आणि ते अक्कलकोटमध्ये अजूनही. तुम्हाला बघायचंय ना, तुम्हाला संचार हे गोष्टी सोडून द्या. तुम्हाला बघायचंय अक्कलकोटमध्ये जा, तिथे एक बसायची जागा आहे, तिथे स्वामी चरित्र वाचा, डोळे बंद करून बसा. महाराज अजून पण अक्कलकोटमध्ये आहे. गाणगापूरमध्ये जायचं, गाणगापूरमध्ये संगमावर जा, तिथे बसा. अजून पण गाणगापूरमध्ये संगमावर दत्त महाराज आहे. महाराजांची सेवा करायला कोणीही मध्यस्थाची गरज नाही, काही गरज नाही. मी सरळ म्हणतो नामस्मरण करा.
तुम्ही जर मनापासून नामस्मरण केलं ना, तुम्हाला कोणत्याही सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सगळ्या मनापासून करायला पाहिजे. आपण काय करतो, नामस्मरण नाही करत. आपण काय करतो, फक्त वेळ वाया घालवतो आणि एका व्यक्तीचं जर काम झालं मग माझं पण व्हायला पाहिजे, मग असं करतो आपण. तसं करू नका. त्या डोक्यातून बाहेर या. अजून पण कोणाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नसेल तर फोटो ठेवून घ्या. फोटो ठेवा. आपल्या घरामध्ये महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवा. वरण भात भाजी पोळी तुम्ही जे जेवणार ते महाराजांना दाखवा. बाकी काही नाही. एवढंच करायचं. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता ना भय काळजी राहणार नाही. म्हणून अशा कोणाच्याही घरी जाऊन प्रश्न विचारणं पहिले बंद करा. महाराज आपल्या घरी आहेत. महाराजांना आपल्या घरी 2 चिठ्ठ्या टाकून महाराजांना उत्तर घ्या आणि नामस्मरण आणि सेवा आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.